मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नावाखाली भडवेगिरी, दलालगिरी व कॉन्ट्रॅक्टगिरी करणाऱ्या व मराठा समाजाला फितूर झालेल्या स्वयंघोषित अध्यक्ष माऊली पवारांचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो। आता आम्ही समाजाच्या चळवळीपेक्षा आम्ही थेट सुरुवातीपासून या ठिकाणी राजकारणामध्ये आहे। 2017ला मला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली त्यावेळेस या नालायक भडव्या माऊली पवारने मला बोलवून ऑफिसला सांगितलं की विनोददादा भोसले आपल्या समाजातील एक उच्च शिक्षित उमेदवार या त्या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिलेला आहे काँग्रेसकडून, तर तुम्ही त्याच्या विरोधात उभारू नका। गरीब मराठ्याला या ठिकाणी जे जिजाऊ करायचं आणि प्रस्थापित मराठ्याजवळ बिकाऊपणा करायचा हा याचा धंदा आहे। तर यावेळी 2026ला परत एकदा मला शिवसेनेकडून या ठिकाणी अधिकृत उमेदवारी मिळाली, तर मला या ठिकाणी विनोद भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्या या माऊली पवारने मला ऑफिसला बोलवून सांगितलं की तुम्ही विनोददादांच्या विरोधात निवडणूक लढवू नका, तुम्ही बाबा करगोळेंच्या विरोधात निवडणूक लढवा, मी तुम्हाला सगळी मदत या ठिकाणी समाजाला जाहीर आवाहन करतो। तशी माझ्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहे त्याची, परंतु त्याने मला टाळाटाळ केली आणि मला 10 तारखेला सांगितलं की मी फक्त इंद्रधनु पुरता मर्यादित आहे, तिथल्या 200-250 लोकांना मी सांगू शकतो। इंद्रधनु मधल्या 10 लोक त्याने दाखवावं की मी शिवसेनेला सागर शितोळेच्या धनुष्यबाणाला मतदान कर म्हणलो असं आहे। मी देखील या ठिकाणी शिवाजी महाराजांची शपथ खायला तयार आहे आणि माऊली पवारने देखील आज या ठिकाणी आम्ही त्याचा रामभैया जाधव यांनी मागच्या महिन्यापासून या ठिकाणी मराठा समाजाचा ओपन जागा असल्यामुळे महापौर व्हावा अशी आंदोलन करत आहेत। तर त्या ठिकाणी ओबीसीचा महापौर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने व पालकमंत्र्यांनी व आमदार देवेंद्र कोटे यांनी केलेला आहे। तर जिल्हा परिषदच्या आज अध्यक्ष निवडीमध्ये आमचे मराठा समाजाचे काही ओबीसी मधून म्हणजे कुणबी मराठ्यातून सदस्य निवडून आलेले आहेत, तर त्यांच्यापैकी एकाला अध्यक्ष करावा असं आमची व मराठा समाजाची तसेच मराठा क्रांती मोर्चाची मागणी होती। ती देखील या ठिकाणी भाजपाने भारतीय जनता पार्टीने म्हणजे मराठा समाजाला गांभीर्याने घेतलं नाही। मराठा समाजाला गांभीर्याने न घेण्याचं कारण एकच आहे की हे माऊली पवार सारखे दलाल या ठिकाणी समाजामध्ये आहेत। त्यांनी सोलापूर शहराचं महापौर निवडताना सांगितलं की तुम्ही शहरात अल्पसंख्याक आहे, मग आम्ही जिल्ह्यामध्ये तर बहुसंख्या आहे, तिथं तर आमचा विचार व्हायला पाहिजे होता। तर मराठा समाजाला गृहीत धरणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा देखील मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो।